बाइंडिंग एनर्जी, यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारले. बाइंडिंग एनर्जी ऑफ एन सॅटेलाइट. बाइंडिंग एनर्जी लक्षात घ्या काय आहे की कायनेटिक एनर्जी. एखादी सॅटेलाइट जर ऑर्बिटमध्ये जर फिरत आहे तर अशा वेळेस त्याची कायनेटिक एनर्जी किती असते, त्यासाठी फॉर्म्युला काय तर GMM डिवाइडेड बाय 2R+H. ठीक आहे. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय आहे तर -GMM डिवाइडेड बाय R+H आहे. आता टोटल एनर्जी कशी काढली जाते, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी, म्हणजे या दोघांची आपण करू काय तर इथं बेरीज करू. बघा -GMM R+H प्लस GMM अपॉन 2R+H, या दोघांची ऍडिशन केली तर काय मिळालं आपल्याला, -GMM अपॉन 2R+H. हे काय तर आपण ऍडिशन केलं म्हणजे शेवटी काय मिळालं तर बघा हा फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला तर दोन्ही पण सारखंच आहे, फक्त हा पॉझिटिव्ह आहे आणि हा टोटल एनर्जी कशी आहे तर ती निगेटिव्ह आहे. बरोबर, म्हणजेच काय की कायनेटिक एनर्जी आहे तेवढीच काय तर टोटल एनर्जी पण आहे, फक्त तो प्लस आहे आणि हा काय तर मायनस आहे. आणि इथं काय तर GMM अपॉन R+H आहे, मायनस आहे, ते एवढं लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, फॉर द सॅटेलाइट टू बी फ्री फ्रॉम द अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्स. याचा अर्थ काय की एखाद्या सॅटेलाइट तो काय तर या पृथ्वीच्या भोवती आहे ना, तो फिरत आहे आणि याला काय करायचे आपल्याला इथून न बाहेर काढून फेकून द्यायचे. याला आपल्याला बाहेर काढायचे, या ऑर्बिट मधून काढायचे आणि याला काय तर स्पेस मध्ये टाकून द्यायचे की तो परत पृथ्वीभोवती फिरलाच नाही पाहिजे. शुड बिकम नॉन निगेटिव्ह, झिरो ऑर पॉझिटिव्ह. हेन्स द मिनिमम एनर्जी टू बी सप्लाइड टू अनबाइंड द सॅटेलाइट इज किती आहे तर ती GMM अपॉन 2R+H. बघा काय आहे की जर एखादी सॅटेलाइट जो ऑर्बिटमध्ये फिरतोय तर त्याची टोटल एनर्जी ही एवढी आहे, आपल्याला माहिती आहे ऑलरेडी, जी -GMM अपॉन 2R+H. आता काय करायचं, याला आपल्याला काढून स्पेसमध्ये टाकायचं आहे आणि स्पेसमध्ये टोटल एनर्जी किती कन्सिडर केली जाते तर ते लक्षात ठेवायचं तुम्हाला, तो किती असते तर 0 असते. म्हणजेच काय की हे ऑलरेडी एवढी एनर्जी आहे, हे ऑलरेडी काय तर आपल्याला माहिती आहे की ही एवढी एनर्जी आहे या सॅटेलाइटकडे, टोटल एनर्जी. याला मी काहीतरी एक्स अमाऊंट ऑफ एनर्जी दिलं आणि तो काय होणार तर तो स्पेसमध्ये जाईल आणि स्पेसमध्ये गेल्यानंतर त्याची एनर्जी किती होणार तर ती ऑब्वियस आहे, किती होणार तर 0 होणार आहे. यावरून एक्स ची व्हॅल्यू किती येणार, हा सगळं त्या बाजूला घेऊन जाऊ, इकडे मायनस आहे त्या बाजूला गेला तर तोच काय होणार तर प्लस होणार, म्हणजे GMM अपॉन 2R+H. राईट. आणि ही जी काही एनर्जी असते त्यालाच काय तर बाइंडिंग एनर्जी म्हटलं जातं की हे एनर्जी एवढी जर दिलं की जो बाइंड असलेला सॅटेलाइट आहे तो काय तर तो अनबाइंड होणार आहे आणि म्हणून याच एनर्जीला बाइंडिंग एनर्जी ऑफ सॅटेलाइट म्हटल्या जातं. आता नेक्स्ट लक्षात घ्या की हा फॉर्म्युला आणि कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला तर हा तर सारखाच आहे ना. बघा हा फॉर्म्युला बाइंडिंग एनर्जी, कायनेटिक एनर्जी आणि टोटल एनर्जी हे सगळे फॉर्म्युले सारखेच आहेत, फक्त या कायनेटिक एनर्जीमध्ये टोटल एनर्जीमध्ये इथं काय तर तो मायनस आहे. अदरवाइज बाइंडिंग एनर्जी आणि काय तर कायनेटिक एनर्जी काय तर सारखीच आहे. काय याच्यावरून असं म्हणता येईल का मला की जर एखादी सॅटेलाइट जो पृथ्वीच्या भोवती फिरत आहे त्याची काहीतरी कायनेटिक एनर्जी आहे, त्याला परत तेवढीच एनर्जी दिलं मी तर काय होणार तर तो अनबाइंड होईल आणि काय तो पुन्हा स्पेसमध्ये निघून जाईल है ना. सेम हाच कॉन्सेप्ट इथं दिलेला आहे. फॉर्म्युला लक्षात नाही राहिलं तरी पण चालेल, फक्त एवढा कॉन्सेप्ट लक्षात ठेवा की जो सॅटेलाइट पृथ्वीभोवती फिरत आहे त्याची काहीतरी कायनेटिक एनर्जी आहे, तेवढीच एनर्जी परत त्याला द्या तर तो काय तर तो अनबाइंड होणार आहे है ना. दिस इज द बाइंडिंग एनर्जी ऑफ अ सॅटेलाइट. यालाच काय म्हणतात तर हा फॉर्म्युला आहे, हाच आहे बाइंडिंग एनर्जी ऑफ सॅटेलाइट. बघा सेम प्रश्न आयोगाने विचारलाय आपल्याला. पृथ्वीभोवती वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या उपग्रहाची EK इतकी गतीज ऊर्जा आहे, म्हणजे कायनेटिक एनर्जी आहे EK. पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर निसरण्यासाठी अजून केवढी ऊर्जा त्याला दिली पाहिजे, ऑब्वियस आहे, किती द्यायला लागणार आहे तर ती EK देणार आहे. म्हणजे पृथ्वीच्या ज्या अर्थ ग्रॅव्हिटेशनल जो फोर्स आहे त्याच्यातून काय तर त्याला बाहेर निघायचं आहे, किती द्यायला लागेल, परत कायनेटिक एनर्जी परत द्यावी लागणार आहे. त्यामुळे म्हटलं की कॉन्सेप्ट समजून घ्या. फॉर्म्युलावर तुम्हाला न्यूमेरिकल किंवा बाकीचं काही विचारण्याची शक्यता फार कमी आहे, पण तुम्हाला कॉन्सेप्ट तेवढं माहीत असायला पाहिजे.